आज आपण निवडणुकीच्या हद्दीमध्ये जी पुरातन बारव आहे यादवकालीन साधारण ती 1266 मधली आहे। गिरीशजी मांडके यांनी या स्थळाला पाणी करून त्याचा 2003 साली एक अहवाल तयार केला होता। तर त्या बारवच्या आजूबाजूला फार असं अतिक्रमण झालेलं आहे। सरकारी जागा असून सरकारी जागेमध्ये फार मोठं अतिक्रमण झालंय। आम्ही कलेक्टर साहेबांकडे तक्रार केली होती। त्या अनुषंगाने मंतरच्या सर्कल भूमी अभिलेखचे उपाधीक्षक गोरेगाव आणि निगुडवाडीचे ग्रामसेवक, निगुडवाडीचे सरपंच, नगरपंचायतचे अधिकारी आणि सर्व कार्यकर्ते असे आम्ही स्थळपाणीसाठी या इथे आलो आहोत। तर इथं स्थळपाणीमध्ये आम्ही जे बारवचा शिलालेख आहे तो शिलालेख, त्यानंतर बारवच्या डाव्या बाजूला गोमुख आहे तर त्या गोमुखचं स्थळपाणी घेतलंय। त्यानंतर इथं काही कबरी झालेल्या आहेत, त्या कबरींना इथं जी बारव आहे तिचे दगड लावलेले आहेत आणि बारवेच्या उजव्या बाजूला एक बांधकाम केलेलं आहे आणि डाव्या बाजूला ईदगाह आहे। तर तो आत्ता एक 10-12 वर्षात तयार झालेला आहे आणि बारव पुरातन आहे। त्याच्यानंतर बारवच्या डाव्या बाजूला 2 विहिरी आहेत तर त्या बी पुरातनच आहे। या बारवे बरोबरच्या कमानीची बारव म्हणतात तिला। पूर्वी तिथं बैल बाजार भरायचा आणि बैलांसाठी तिथं पाणी, त्याच्या अगोदर लोकांना पिण्यासाठी पाणी या बारवेतून वापरलं जायचं। पण आता काळानुसार ते सगळं बंद आलंय, बैल बाजार बंद आला। त्यानंतर इथं बाकी लोकांनी जवळजवळ 55-60 कुटुंब आहे त्यांनी अतिक्रमण केले सरकारी जागेत आणि इथं काही लोकांनी बी इथं बारवेच्या आजूबाजूला अतिक्रमण केलेलं आहे। तर हे सगळं आम्ही आता जी स्थळपाणी झाली आहे ते स्थळपाणीचा अहवाल आम्ही कलेक्टर साहेब, महसूल मंत्री आणि गरज पडल्यास पुढे आम्ही ते सगळे सादर करणार आहोत। मंचर आणि निगुडवाडीच्या हद्दीवर निगुडवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये 12व्या शतकातली यादवकालीन बारव आहे। या बारव गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। तर इथं आमचे प्रबोध वानखिले असतील किंवा इथं संघटनेचे कार्यकर्ते असतील सर्वांनी मिळून सदर बारव आता स्थळपाणी अहवालला सर्व अधिकारी बोलून स्थळपाणी अहवाल केला आहे। तर ह्या अहवालातून असं निदर्शनास येतंय की बारवच्या पूर्व बाजूला जे गोमुख आहे त्याच्यावर मुस्लिम समाजांनी एक भिंत बांधलेली आहे। त्याचबरोबर बारवेच्या दक्षिण बाजूला गेल्या काही वर्षापूर्वीच तिथं ईदगाह बांधण्यात आलेली आहे। त्या ईदगाहला सुद्धा बारवेतले दगड वापरण्यात आलेले आहे। बारवेच्या दक्षिण बाजूला सुद्धा आता नव्याने काही बांधकाम झाले आहे। या बारवेवर अतिक्रमण झाले आहे। बारवेच्या बॅक साईडला सुद्धा पश्चिमेला सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि या विषयावर आम्ही कलेक्टर साहेबांपासून तर सर्वत्र पाठपुरावा केलेला आहे आणि आमचं इथून पुढे आम्ही शासनालाही विनंती करतो की लवकरात लवकर या बारवेवर झालेलं अतिक्रमण काढून टाकावं, या बारवेचं सुशोभीकरण करावं आणि नागरिकांना। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। संपर्क क्रमांक 96 23 23 30 30।